चिराग चार्ली या. दीपक 11 एक खेळाडू पाठवायचा आहे. एक अंपायर पाठवायचं आहे प्लीज. स्टेनी या. दोघे भावांची जोडी आपल्याला पाहायला मिळेल अंपायरच्या या रूपामध्ये. रुपेश आणि अभिषेक. तर सलामीची जोडी आपण पाहतोय. जगदीश तयार आहे. स्ट्रायकिंग एंडवर नॉन स्ट्राइक एंडवर विकास माची आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख ज्या जर्सी आपल्याला पाहायला मिळाल्या स्पॉन्सरच्या रूपामध्ये शिवराज क्रिकेट क्लब आपण पाहतोय. ही आयोजित स्पर्धा अगदी 3रं वर्ष आपल्याला पाहायला मिळालं. खूप सुरेख स्पर्धा. मात्र तब्बल 32 संघांनी सहभाग घेतला आणि या 32 संघांचा जर विचार केला तर चांगल्या पद्धतीने अगदी आपलं परफॉर्मन्स देत खेळले आणि या स्पर्धेला एक चांगलं रूप दिलं. त्याबद्दल सर्व 32 संघांचं मी आभार मानतोय. आणि फायनलच्या या सामन्याला सुरुवात करीन. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देईन फायनलच्या सामन्यासाठी. पहिला चेंडू संतोष अण्णा. पहिला चेंडू जर पाहिलं तर जगदीश हा चेंडू खेळून काढलाय. सिंगल रन्स ने सुरुवात केली जगदीश माचीने. इथून जर पाहिलं तर विकास कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आला होता. नक्की 40 धावा हा त्यांचा टार्गेट आहे. बघूया आतापर्यंत सिंगल रन्सने सुरुवात केली. पुन्हा एकदा स्विफ्ट शॉट खेळायचा होता परंतु वेगवान चेंडू आहे. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. क्रॉसबॅट खेळणं म्हणजे कुठेतरी चुकीचं या ठिकाणी नक्कीच पाहिलं गेलं. डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा ऑनसाइड रिजन मध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक तुषार आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण करताना चेंडू अडवलाय मात्र सिंगल रन्स मिळेल. 2 धावा आतापर्यंत लागले जात आहेत स्कोरबोर्ड वरती. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा संतोष अण्णा गुड स्टार्ट. कारण की आपण पाहतोय फ्रंटफूट लाईनची गोलंदाजी आहे. इथून पाहतोय फटका सुरेख आहे परंतु तुषार वाह चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवतोय. चेंडूला अडवण्याचं काम केलंय. इथून जर पाहिलं तर नक्कीच धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. चेंडूचा खेळ झालाय 4. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरचे. थोडंसं नक्कीच टीम मीटिंग घेतली जाते. चांगली क्षेत्ररक्षण दर्शवली त्या ठिकाणी तुषार लढे आणि छोटा पॅक बडा धमाका नेहमीच चर्चेत असतो YBCC संघातील हा खेळाडू. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल 5वा चेंडू षटकातील. आहा इथे मात्र चुकी केलंय. चेंडू जर पाहिला तर सरळ यष्ट्यांवर आदळलाय आणि विकास माची इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना आपल्याला पाहायला मिळते. गडी बाद होईल. पुन्हा एकदा आता मात्र पाहतोय गौतम साठी हा चेंडू आहे. शेवटचा चेंडू होता. सुरेख चेंडू मात्र हाताळला गेला. अगदी सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक कंप्लीट केलं गेलं. संतोष अण्णा एक्सप्रेस गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. YBC संघाचा एक आधारस्तंभ आहे. सिनियर खेळाडू आहे आणि त्या सिनियर खेळाडूकडून सुरुवात चांगली केली. आगवण सारखा संघ जर पाहिलं तर वामिका स्टार या नावाने आज ओळखला जातोय. आणि इथून जर पाहिलं तर सुरुवात थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. कारण की पहिलं षटक कंप्लीट केलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिल्या तर फक्त आणि फक्त 3 धावा या ठिकाणी येताना. षटक क्रमांक 2 गोलंदाजी हाताळण्यासाठी प्रेम मोरे आपल्याला पाहायला मिळेल.
कर्णधार आहेत कूल माइंडेड. जेव्हा जेव्हा प्रेम आपण पाहतोय वायबी संघ विचार केला तर कर्णधाराच्या रूपामध्ये येत असतो. शॉट आपले तिथे मात्र सुरेख फटका. इथे मात्र एन्जॉय केलं जातंय. वाह काय एन्जॉय आहे. अगदी सुरेख एन्जॉय. आता मात्र ढोल ताशे पथक या ठिकाणी मागवलं जाईल आणि एकच एन्जॉयमेंट आहे. ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन खेळाडू जल्लोष करतायत त्याच पद्धतीने आज आगवण संघ आणि सातपाडीकर जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत. पण एकदा हा चेंडू प्रॉपरली कनेक्ट नाहीये. सिंगल रन्स मात्र नक्कीच मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर आतापर्यंत लागले जात आहेत 8 धावा. एन्जॉय करा मित्रांनो, एन्जॉय करा. यस एन्जॉय करा, हरकत नाहीये. नक्कीच आपण एन्जॉय करू शकता, हरकत नाहीये. कारण की अंतिम टप्पा आहे या स्पर्धेचा. खूप चांगलं या ठिकाणी आपण टीम पाहतोय, 2 टीम आणि 2 टीमला सपोर्ट करा मित्रांनो. सपोर्ट करा क्रिकेटसाठी नक्कीच. या क्रिकेटसाठी कारण की ज्या क्रिकेटने आपल्याला आज खूप मोठी चालना दिली. अगदी गल्लोन गल्ली क्रिकेट खेळला जातोय आणि तोच क्रिकेटचा आनंद घ्या. कारण की क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर एंटरटेनमेंट आणि फक्त एंटरटेनमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय हा चेंडू फेकण्यासाठी प्रेम. आहा सुरेख या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय. दाट चेंडू आलाय. या चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मिळणार नाहीये. नक्कीच गौतम विकास बाद झाल्यानंतर गौतम आलाय. गौतमकडे देखील चांगला क्षमता आहे, चांगली फटकेबाजी करू शकतोय. इथे मात्र पाहिलं तर चेंडूवर तिसऱ्या पंचाला आमंत्रित केलंय आणि चेंडू जर पाहिलं तर सॉफ्ट डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यानंतर पंच दर्शवतायत. आपण पाहतोय यस डिसिजन आलेला आहे. प्लीज डिसिजन आलेला आहे. चांगला चेंडू नक्कीच घोषित होतोय. आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रेम. हा फुलटो चेंडू आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी नरेंद्र आपल्याला पाहायला मिळाला. बाबूच आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण. आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण झालं बाबू याचं. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 9 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया जगदीश माची स्ट्रायकिंग वर. हा चेंडू खराब आहे. इथे मात्र पंच दर्शवतायत वाईट चेंडू. पुन्हा फेकावा लागेल हा चेंडू. फटका सुरेख हा चेंडूवर येत आहेत. जर पाहिलं तर चौकार येतोय. 4 धावा. सुरेख फटका पाहायला मिळाला. कॅप शॉट ज्याला म्हटलं जातंय. चांगला फटका, चांगला फटका. चौकारांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 14 धावा झाल्या आहेत. फटका सुरेख. आणखीन एक गॅप शॉट. आणखीन एक चौकार जगदीशच्या बॅट मधून येतोय. दमदार
असरदार चौकार 4. आतापर्यंत धावांचा जर विचार केला तर वेगाने धावसंख्या वाढते. इथे जर पाहिलं तर 18 धावा झाल्यात. स्कोर कार्डवर षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. 9च्या सरासरीने संघ जर पाहिलं तर वामिका स्टार आगवण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर तिसरं षटक हाताळण्यासाठी करण ठाकूर सज्ज झालाय. बघूया तिसरे षटक या ठिकाणी हाताळलं जाईल. करण ठाकूरची देखील बॅटिंग या स्पर्धेमध्ये जबरदस्त झाले. जे टॅप शॉट खेळले गेले करणच्या माध्यमातून खूप चांगली खेळी केली. परंतु बघूया इथून पाहायला मिळेल गौतम हा फटका जर पाहिला तर थोडासा इथे पाहायला मिळेल काय घडलंय काय बिघडलंय. रुपेश आणि अभिषेक डिसिजन मात्र नक्कीच या ठिकाणी देतील. काय घडलंय विकेट जर पाहिलं तर महत्वाचा विकेट आहे. डिसिजन काय आहे अंपायर. एस आपण पाहतोय गडी बाद आहे. या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय गडी बाद आहे. रिव्ह्यू लॉस्ट आहे. रिव्ह्यू लॉस्ट आहे लक्षात असू द्या. एक रिव्ह्यू घेतला तो लॉस्ट झालाय. चला या पुढचा फलंदाज मैदानाचा ताबा घ्या आपण. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जितेश बिल्ला. जितेश बिल्ला आपल्याला पाहायला मिळेल. एन्जॉय टुर्नामेंट आहे नक्कीच. आपण पाहतोय अगदी 2 दिवसाची ही टुर्नामेंट पाहिली आपण. आमचे स्पॉन्सर्स त्यानंतर ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली खऱ्या अर्थानं टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. पूर्ण जर आहे तर या आयोजनामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देईन. जाऊया पुढच्या या चेंडूकडे कारण चांगली गोलंदाजी हाताळतोय. इथे मात्र कडक प्रहार जर पाहिलं तर या चेंडूवर येईल चौकार 4 धावा. या ठिकाणी प्लीज प्रेक्षक वर्ग तुम्ही मध्ये येऊ नका. एन्जॉय करा मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेरच मजा करा हरकत नाहीये. परंतु आतमध्ये येऊ नका ही विनंती आहे तुम्हाला. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं नरेंद्रच्या अगदी गॅप मधून पायामधून चेंडू काढला सरळ 4 धावांसाठी. पुन्हा एकदा हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा येईल पंचांचा. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या आता मात्र वेगाने वाढते. स्कोरबोर्डवर धावसंख्या 23 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा फटका सुरेख परंतु चेंडूला अडवलंय मिस्टर ब्रिजेश. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी विजय होता. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय करण यांचा पुढचा चेंडू. आहा इथे मात्र पाहतोय फटका सजवायचा होता. ताकद वापरली होती परंतु संपर्क झाला नाही बॅटचा आणि डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी नक्कीच आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हो फटका सुरेख समोरच्या दिशेने खेळलाय परंतु संतोष अण्णा चांगली क्षेत्ररक्षण करतोय. फेकी चांगली करतोय आणि तदनंतर पाहिलं तर गौतमला या ठिकाणी रावणाट स्वरूपाने गडी बाद होतोय. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा झाल्या आहेत.
इथून पाहायला मिळेल नवीन फलंदाज हिम्मत येतोय फलंदाजी मार्कवर गडी बाद झालेत आतापर्यंत 3 आगवण संघाचे इथून पाहिलं जाईल कारण चेंडू आपण पाहतोय नक्कीच डेड चेंडू घोषित होतोय शेवटचा चेंडू आहे षटकातील तिसरे षटक आपण पाहतोय अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पण एकदा हिम्मत सज्ज झालाय फटका सुरेख आहे गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न परंतु इथे मिळेल सिंगल रन्स अडवलंय चेंडूला नरेंद्र यांनी आणि ओव्हरची होते समाप्ती 3 षटक कंप्लीट झाले धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा ही स्कोर वरती लागले जात आहेत जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेवटचे षटक पहिला चेंडू अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला परंतु या चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतंय जर पाहिलं तर धीरजने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय या पूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलंय त्यांनी अप्रतिम धावसंख्या 1 ने बढेल स्कोरवरती धावसंख्या होते 27 धावा अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे हिम्मत आणि जर पाहिलं तर जितेश बिल्ला पुन्हा एकदा गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र विकेटचं होईल पतन हिम्मत बाद होतोय तर आपण पाहतोय आता मात्र जितेश आणखीन एक जितेश येतोय जितेश कारी जितेश बिल्ला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये परंतु बघूया आदित्यची चांगली गोलंदाजी वापरली आतापर्यंत 3 चेंडू फेकले 3 चेंडू मध्ये 2 धावा दिल्यात 1 विकेट जरूर मिळवलाय फटका चांगला आहे गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न इथे मात्र चेंडू जर पाहिलं तर विकेटचं होईल पतन गडी बाद चांगलं क्षेत्ररक्षण नरेंद्र येस एन्जॉय चिराग एन्जॉय करतोय कारण की चिराग जर पाहिलं तर नेहमीच त्याच्या डोक्यावर पंखा असतो आज त्याचा पंखा थोडासा फास्ट आहे धावसंख्या स्कोर कार्डवर 27 धावांवर थांबवून ठेवलंय चेंडू अजूनही शिल्लक आहेत 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आपण पाहतोय 4 चेंडू झाले 2 विकेट मिळवल्यात 2 चेंडूवर 2 रन्स पाहायला मिळाले आहेत धावसंख्या 27 धावा इथून 2 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत फटका सुरेख आहे परंतु इथे प्रेम मोरे चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवतोय आणखीन 1 विकेटचं पतन होतोय गडी मात्र बाद होताना मिस्टर जयेश माची या ठिकाणी बाद होतोय नक्कीच असं वाटतंय मैदानाच्या बाहेर आपल्या वेऊर गावची यात्रा आहे की काय एवढे जोश जल्लोष केला जातंय एन्जॉय करतायत प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा चेंडू आहे मंगेश आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जितेश बिल्ला शेवटचा चेंडू खेळेल या शेवटचा चेंडू खूप महत्त्वपूर्ण आहे या चेंडूवर एक मोठा प्रहार येणं खूप गरजेचं असेल आगवण संघासाठी तर दुसऱ्या बाजूला पाहतो पण फटका चांगला आहे परंतु सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जातंय एकच धाव मिळेल धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 28 धावा झाल्यात 29 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जातंय
जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 28 धावांचं लक्ष आहे. 29 धावांचं लक्ष असणार आहे. 29 धावांचं लक्ष आहे. 28 धावा या स्कोर कार्डवर झाल्या आहेत. आपण पाहतोय जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष आहे. 28 धावा बनवल्या होत्या. 2 फलंदाज. चला मैदानाचा ताबा घ्या आपण. करण आणि प्रेमची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उतरली जाते. मात्र पाहतोय पहिला चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु या चेंडूवर सिंगलच रन्स प्रॉपरली फटका बसला नाहीये. फटका चांगला आहे परंतु विकास या ठिकाणी विकेटचं होईल पतन. गाडी बाद होतोय. मिस्टर प्रेम कॉलिंग नव्हती आणि याच कॉलिंग वर जर पाहिलं तर विकेट मिळवलं जात आहे. गाडी बाद. आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच चांगला खेळला प्रेम परंतु या फायनल मॅच मध्ये कुठेतरी थोडस नाराज केला. परंतु आपण पाहतोय YBC संघातील आणखीन एक फलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. तुषार लढे. छोटा पॅक बडा धमाका. सिंगल रन्स या ठिकाणी घेतले गेले. सिंगलने स्ट्राईक मात्र रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पाहतोय आपण स्वीप शॉट खेळायचा होता. बॅट अगदी वेगाने होती परंतु चेंडू जर पाहिला तर सुरेख टर्न पाहायला मिळाला. हा चेंडू आपण पाहतोय सुरेख चेंडू. अगदी लेग ब्रेकचा मारा केला जातोय. 5 आतापर्यंत पाहतोय 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू इथे मात्र सुरेख फटका चांगला होता परंतु हिम्मत त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडूला अडवलंय. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालेत आणि धावा जर पाहिले तर 3 धावा स्कोर कार्डवर. आता मात्र आपण पाहतोय जितेश खारी. हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स त्या ठिकाणी मिळेल. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल इथून नोटचा कॉल आहे आणि या चेंडूवर जर पाहिलं तर 1+1 2 धावा येतील.
ते मात्र फटका सुरेख परंतु चांगले क्षेत्ररक्षण जयेश माची आपल्याला पाहायला मिळतोय. ते मात्र सिंगल रन्स आणखीन मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या 7 धावा झाल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 7 धावा झाल्या आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 3 रन्स ते आणि आतापर्यंत 4 रन्स आले आहेत. एकंदरीत 7 धावा स्कोर कार्ड वर. मात्र फटका नाहीये, प्रॉपरली नाहीये. डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी. गॅप मध्ये खेळायचा होता, इथे मात्र गॅप मध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक विकास आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर उमेश होता, परंतु या दोघांच्या गॅप मधून चेंडूला खेळून काढलाय. सीमारेषे पार येतोय चौकार. 4 धावा. ते मात्र आपण पाहतोय आपण हो सिंगल रन्स या ठिकाणी घेतलाय. तर षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झालाय. 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये धावा आपल्याला अजूनही बनवायच्या आहेत 17. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता. ते मात्र आपण पाहतोय जितेश बिल्ला पालवेल गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. हा चेंडू आपण पाहतोय विकासकडे थांबवलं जातोय. या चेंडूवर रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. पहिला चेंडू तर खूप चांगला या ठिकाणी पाहिला गेला. जितेशच्या माध्यमातून आपण पाहतोय गोलंदाजी होताना, कारण ठाकूर आहे समोर. पुन्हा एकदा इथे हा डायरेक्ट हिट पाहतोय आपण. डायरेक्ट हिट आहे, परंतु ते पाहायला मिळते. ते मात्र आपण पाहतोय नॉट आउटचा इशारा येतोय, कारण की बॅट स्किट झाली होती. आपण पाहतोय पॉपिंग क्रीज मध्ये आली होती. तर पाहतोय आपण पुन्हा एकदा जितेश पुढचा चेंडू. 2 चेंडू डॉट फेकले आहेत. देखील चेंडू आता मात्र हलक्या हाताने करून काढला आहे. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर आतापर्यंत 13 धावा झाल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 16 धावा. तुषार फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. फटका इथे कडक प्रहार. तुषार छोटा पॅक बडा धमाका. येतोय चौकार. 4 धावा. या 4च्या मदतीने आता मात्र धावसंख्या लागली जाईल. 17 धावा झाल्यात. इथून जिंकायचं असेल तर अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता.
8 चेंडू आणि 12 धावा. सामना जर पाहिला तर कोणत्या संघाकडे नक्कीच चॅम्पियन राहील कोणता संघ हे देखील विचार करणं गरजेचं असणार आहे. आगवण एका बाजूला, दुसऱ्या बाजूला YBCC वेवूरचा संघ. फटका पुन्हा एकदा पाहिलं तर डिक्लेअर झोन कडे सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. एकंदरीत स्कोर कार्ड वर धावसंख्या आतापर्यंत 18 धावा झाल्या आहेत. 11 धावाची आवश्यकता आहे. 7 चेंडू मागे 11 धावा. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. ते मात्र फटका सुरेख, परंतु वा चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललाय. मिस्टर जयेश त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूला ढकलला आणि तदनंतर पाहिलं तर समीकरण बदलेल. धावसंख्या स्कोर कार्ड वर 19 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. दहा धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू मागे. गोलंदाजी मार्कवर हिम्मत येतोय गोलंदाज. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. बघूया 6 चेंडू खूप महत्वाचे आहेत. YBCC संघ ज्यामध्ये 10 धावा जमवायच्या आहेत, दुसऱ्या बाजूला 10 धावा रोखायच्या आहेत. हिम्मतला आणलंय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र विकेटचा होईल पतन. फुलटच चेंडू होता आणि या फुलटच चेंडूला खेळण्यासाठी विचार केला तर मजबूर होता आणि या ठिकाणी पाहिलं जातंय सॉफ्ट सिग्नल पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय आउट आहे. आउट नाही, सॉफ्ट सिग्नल काय आहे, आउट आहे आणि नोचा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आउट आपल्याला पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी होती. तर आपण पाहतोय नरेंद्र आलाय. इथून जर पाहिलं तर आता मात्र ताकती फटके नरेंद्रच्या बॅट मधून येतील का विचार केला तर नरेंद्र त्यासाठी जाणला जातोय. मोठे फटके मारण्यासाठी नरेंद्रचा आपण नक्कीच विचार करतोय. परंतु बघूया 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे परंतु वा चांगले क्षेत्ररक्षण. या ठिकाणी जर पाहिलं तर आता मात्र 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. संदीप ठाकूर यांच्याकडून आपण पाहतोय. संदीप ठाकूर भैया यांच्याकडून आपण पाहतोय जर 2 चौकार आले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज येईल टीम YBCC संघाला. पाहतोय आपण. इथे मात्र मारण्याच्या प्रयत्नात तुषार देखील बाद होतोय. गडी बाद होईल. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं जाईल. 3 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 9 धावा. YBCC संघ जर फायनल मध्ये जिंकतोय, फायनलचा सामना जिंकतोय तर संदीप भैया यांच्याकडून 1001 रुपयाचा कॅश प्राइज येईल. YBCC संघावर प्रेम या ठिकाणी नक्कीच दर्शवलं जात आहे. बाबू एका बाजूला, दुसऱ्या बाजूला नरेंद्र. 2 बॅटर आहेत परंतु तिसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हिम्मत आतापर्यंत चांगली दर्शवलंय. विकेटचा जर विचार केला तर आगवण संघाचे 6 गडी बाद झाले होते आणि आतापर्यंत 3 गडी बाद झाले आहेत. ते म्हणजेच YBCC संघाचे. इथून 8 जरी रन्स बनवतायत तरी सामना जिंकू शकतो. इथे मध्ये हलकीशी एज लागली. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता.
2 चेंडू आणि 8 धावा. इथे मात्र फटका सुरेख होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये ढकललाय चेंडूला जितेश बिल्ला यांनी. आणि हा सामना जर पाहिला तर थोडासा आपल्या बाजूला झुकवलाय भामिका स्टार आगवण संघाने. अगदी नक्कीच चांगली या ठिकाणी खेळी केलंय. परंतु बघूया शेवटचा चेंडू, कारण क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ ज्याला म्हटलं जातंय. हा चेंडू जर पाहिला तर सामना विन होतोय, तो म्हणजेच वामिका स्टार आगवण संघ. अभिनंदन वामिका स्टार आगवण संघाचं आणि कौतुक करीन मी YBCC वेऊर संघाचं.